नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रव्यामध्ये लिंबू घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशाच भन्नाट युनिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वात अगोदर आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. आता एक लिंबू चिरून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस व्यवस्थित असं पिळून घालायचा आहे. अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर लिंबाच्या ऐवजी इथे तुम्ही दह्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जसा जसा रवा पाणी अब्झॉर्ब करेल, पाणी शोषून घेईल, तसं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आजची रेसिपी अतिशय भन्नाट आहे, पौष्टिक आहे, लहान मुलांच्या आवडीची सुद्धा आहे. तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा हा पदार्थ देऊ शकता. पहा, आपण अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊया. म्हणजे रवा व्यवस्थित असा भिजेल. रवा भिजतोय तोपर्यंत इथे आपण काही भाज्या चिरून घेऊया. जसे की इथं मी घेतलेली आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो. या सर्व भाज्या आपल्याला छान बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. कांदा व्यवस्थित असा सोलून घेऊया, याची साल काढून घ्यायची आहे आणि मग कांदा छान बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता. जसे की गाजर, बीट किंवा तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. भरपूर अशा भाज्या घातल्यामुळे हा पदार्थ आणखीनच पौष्टिक बनतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा भाज्या घालू शकता. तर कांदासुद्धा इथे आपण छान बारीक असं चिरून घेतलेला आहे. आता टोमॅटो पण आपण चिरून घेऊया. जितका लागेल तितका अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. छान बारीक बारीक असं आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. आता शिमला मिरची घेतलेली आहे. ही सुद्धा आपल्याला जितकी लागेल तितकी चिरून घेऊया. छान बारीक बारीक अशी आपल्याला शिमला मिरची चिरून घ्यायची आहे. तर 10 मिनिटं झालेली आहेत. याच्यावरचं आपण झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित असं भिजलेला आहे. रव्याने भरपूर असं पाणी छान असं शोषून घेतलेलं आहे आणि रवा अगदी व्यवस्थित असं फुललेला आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या काही चिरलेल्या भाज्या होत्या त्या सर्व भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण जरासं थोडंसं 1 चमचाभर पाणी घालू, जेणेकरून मिश्रण मध्यम अशा स्वरूपाचं बनेल. अगदी चमचाभर पाणी घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आपलं या स्वरूपाचं इथे हे मिश्रण तयार होतंय. जरा मध्यमसर असं आपण हे मिश्रण बनवून घेऊया. जास्त घट्टही नको आणि अगदीच पातळ पण नको. जरा मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीचं आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता एका तडक्या पॅनमध्ये कडकडीत असं तूप गरम करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान असे फुलले की कढीपत्ता घालायचा. याच्यामध्ये तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता. आता हा तडका आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी तूप वापरलेलं आहे. हवं तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. अगदी थोडासा याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा. वरून थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे सोडा व्यवस्थित असं ॲक्टिवेट होतं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर पहा, मिश्रण छान हलकं फुलकं झालेलं आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालं. आता गॅसवरती आपल्याला तडका पॅन ठेवायचं आहे. आजची रेसिपी आपण तडका पॅनमध्येच बनवणार आहोत. आता याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि तयार केलेलं रव्याचं मिश्रण या पॅनमध्ये भरून घ्यायचं. तर 2-3 चमचे आपण याच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊया. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. मिश्रण भरून घेतलं की याच्यावरती आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आणि मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटानंतर याच्यावरचं आपण झाकण काढूया आणि वरच्या बाजूने थोडंसं तूप सोडून घेऊया. इथे मी तुपाचा वापर करते. तुम्ही तेल किंवा बटर वापरल्याने तरी पण चालेल. तूप वापरल्यामुळे काय होतं, लहान मुलांनासुद्धा हा पदार्थ खूप आवडतो आणि चवसुद्धा खूप छान येते. आता आपण याला पलटी करून घेऊया. व्यवस्थित असं कडेने मोकळं करून घेऊया आणि पलटवून घेऊया. चमच्याच्या मदतीने याला पलटी करून घ्यायचं आहे. अगोदर असं मोकळं करून घेऊ आणि आता पलटवून ठेवू. तर इथे तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त असं हे भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे.
दोन्ही बाजूनी मध्यम गॅसवरती याला आपण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। आता लगेच तडका पॅनमध्ये आपण याला काढून घेऊया। तर याला तुम्ही अप्पे म्हणू शकता, इडली म्हणू शकता किंवा बंडोसा म्हणू शकता। हे चवीला तर खूपच भन्नाट लागतं, छान गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत असं बनतं। याच पद्धतीने दुसरा एक आपण इथे बंडोसा बनवून घेऊया। बंडोसा म्हणा, अप्पे म्हणा किंवा आपण याला मसाला इडली सुद्धा म्हणू शकतो, कारण हे इडलीप्रमाणेच बनतं, दिसायलाही तसं दिसतं, छान गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत तयार होतं। याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं, म्हणजे हे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असं शिजलं जातं, छान जाळीदार बनतं। पहा अगदी टम्म असं हे फुगलेलं आहे। आता वरून थोडंसं तूप लावून याला पलटी करून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनचे युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात। म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील। तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन असेल मराठमोळा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या भन्नाट युनिक पौष्टिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडतील याची मला खात्री आहे। पहा याच पद्धतीने आपण आणखीन एक इथे इडली किंवा हा बंडोसा बनवून घेऊया। बनवायलाही सोपं आहे, यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही, अगदी झटपट आपण हवं तेव्हा हा पदार्थ बनवू शकतो। झटपट बनतो, चवीला सुद्धा भारी लागतो आणि खायला सुद्धा पौष्टिक आहे, अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो। लहान मुलांना तुम्ही हे टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। पहा अशा पद्धतीची मसाला इडली बनवली ना तर लहान मुले सुद्धा अगदी आवडीने खातील, खायला सुद्धा पौष्टिक तर आहेच, चवीला सुद्धा खूपच भारी लागतं आणि यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घालतो, त्यामुळे हे पौष्टिक सुद्धा बनतं। पहा मस्त अशी आपली ही मसाला रव्याची इडली किंवा याला तुम्ही अप्पे म्हणा किंवा बंडोसा म्हणा तयार झालेला आहे। तुम्ही या पदार्थाला काय नाव द्याल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पहा अगदी मस्त गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत छान स्पॉन्ज असा हा डोसा आपला झालेला आहे। पहा काय मस्त गुबगुबीत असा झालेला आहे। तर घेतलेल्या साहित्यांमध्ये पहा माझे इतके 3 ते 4 आपले असे बंडोसे किंवा इडल्या तयार होतात। खायलाही खूप भारी लागते, अशा मोठ्या मोठ्या आणि गुबगुबीत तयार होतात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला कमी जास्त लहान मोठे बनवून घेऊ शकता। पहा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। आतमधून अगदी मस्त असे जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत, छान असं स्पॉन्ज झालेलं आहे, आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत। तुम्ही सुद्धा असा पौष्टिक असा बंडोसा म्हणा किंवा अशी इडली नक्की बनवून पहा। तुम्हाला आपली आजची ही रेसिपी आवडली असेल याची मला 100% खात्री आहे। जरा सुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि घरगुती भोजन मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। याला तुम्ही टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता। तर ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग बाय बाय।